मैत्रिणींनो, टिफिन म्हटलं की सकाळी उठले की पहिली घाई. तर सकाळच्या घाईमध्ये अगदी 10 मिनिटामध्ये तयार होणारी भेंडीची भाजी करूया आपण. मी भारती पाटील, स्वागत आहे सर्वांचं आपल्या भारतीच किचनमध्ये. तर तुम्ही बघू शकता, भेंडीची भाजी जराही चिकट न होता अगदी मोकळी सळसळीत होते. त्यासाठी भेंड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. कोरड्या कापडाने भेंड्या पुसून ठेवायच्या. वेळ असेल तर पंख्याखाली ठेवायच्या, छान सुकतात भेंड्या, म्हणजे पाणी छान सुकलं जातं. कापून घ्यायचं. आता कापताना तुम्ही गोल कापा किंवा उभं असं स्लाईसमध्ये कापा. पातळ काप करून घ्यायचे भेंडीचे. सोबत घ्यायचा आहे एक मोठा कांदा, मोठा किंवा मध्यम आकाराचा. कांदासुद्धा बारीक कापून घ्यायचा. सोबत एक टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे. तर इथे आपली भेंडी कापून झाली आहे, कांदा कापून झाला. आता आपण टोमॅटो कापूया आणि गॅसकडे जाऊया. तर टोमॅटोसुद्धा अगदी बारीक कापायचा आहे. तर गॅसवरती कढई ठेवायची. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. थोडीशी कढई गरम करून घ्यायची आणि फ्लेम मीडियम करायची. तेल घालायचं. तर इथे मी थोडंसं जास्त तेल घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. भेंडी घालायची. 2 मिनटं चांगली भेंडी परतून घ्यायची. हलके हलके भेंडीला डाग आले की याच्यामध्ये घालायचा कांदा. कांदा घातल्यानंतर सुद्धा 2 मिनटं भेंडी छान परतून घ्यायची कांद्यासोबत. कांदा आणि भेंडी 2 मिनटं परतली की याच्यामध्ये घालूया किरकोळ मसाले. तर थोडंसं हलवून घ्यायचं कांदा आणि भेंडी, आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी कांदा आणि भेंडी भाजलेली आहे. तर इथे घालायची हळद, थोडासा गरम मसाला, थोडीशी धने पावडर, थोडीशी जिरं पावडर. ऑप्शनल आहेत हे सगळे मसाले. अगदी तिखट मीठ घातलं तरीसुद्धा भेंडी खूप छान लागते. 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे मी. हे व्यवस्थित एकदा हलवून घेऊ. नंतर घालायचं याच्यामध्ये मीठ. तर अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये ही होणारी भाजी आहे मैत्रिणींनो. तयारी जर तुम्ही आधी करून ठेवली तर सकाळी उठल्याबरोबर ही भाजी अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये तयार होते. आता मीठ घालूया. सोबत घालायचं आहे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. तुमच्याकडे ओला नारळाचा खव असेल तर ओल्या नारळाचा खवसुद्धा तुम्ही घालू शकता याच्यामध्ये. तर आम्हाला मात्र ही कुटातलीच भेंडी छान लागते म्हणून आम्ही कूट वापरतो, कारण आमच्या प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट हे असतंच. तर छोटे 2 चमचे कूट घातले. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. तर टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा जराही चिकट होत नाही ही भाजी, कारण आपण आधी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. तुम्ही जर सगळं सोबत घालताय टोमॅटो वगैरे तर भाजी चिकट होते आणि अशी तार धरते. भेंडी तर किती गुळगुळीत असते माहीतच आहे तुम्हाला सर्वांना. सगळ्यात शेवटी टोमॅटो घालायचा. झाकण घालून 2 ते 3 मिनटं छान वाफ द्यायची. तोपर्यंत टोमॅटोसुद्धा शिजतो आणि भेंडीसुद्धा छान शिजते. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे. आता घालूया झाकण आणि जवळजवळ 3 मिनटानंतर झाकण काढल्यानंतर आपली भेंडी ही अशी झालेली आहे. झाली की नाही 10 मिनटामध्ये तयार भेंडी. डब्यासाठी खूप छान ऑप्शन आहे मैत्रिणींनो. सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट होणारी अशी ही भेंडीची भाजी. तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. आणि भाजी बघा किती मोकळी सळसळीत झाली आहे, जराही तार धरलेली नाही आहे. अशा प्रकारे जर तुम्ही भाजी केली तर सगळे अगदी आवडीनं खातील. झाकण काढल्यानंतर सुद्धा मिनिटभर छान असं मी परतून घेतलं मंद गॅसवरती, आणि भाजी आहे आपली भेंडीची ही अशी तयार झालेली आहे. अगदी मोकळी आणि सळसळीत. डब्यासाठी बेस्ट ऑप्शन. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूयात परत एखाद्या अशा छानशा रेसिपीसोबत.